सध्या चांदा ते बांदा आणि गल्ली ते दिल्ली गाजत असलेलं प्रकरण म्हणजे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी सर्वपक्षीय रडारवर आहे तो वाल्मिक कराड। या वाल्मिक कराडनं आणि त्याच्या टोळीनं वेगवेगळ्या शहरात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप होतोय। पुण्यात मुख्य ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजच्या समोर वाल्मिक कराडनं 25 कोटी रुपये मोजून ऑफिस प्रिमायसेस विकत घेतल्याचं बोललं जातंय आणि याच आर्थिक व्यवहाराच्या तपासासाठी ईडीची एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मंदार गुंजारे आपल्या सोबत आहे। मंदार, तू जेव्हा या परिसरातला आढावा घेतलेला होता, काय तुला नेमके या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स मिळाले आणि आता या सगळ्या प्रकरणी ईडीची एंट्री होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते, काय अपडेट मिळतात? वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीची पाळमुळं या परळी आणि बीडमध्ये जरी असली तरी या मुळांचा आधार घेऊन त्यांनी तिथं दहशत आणि या दहशतीच्या माध्यमातून जी काही संपत्ती कमावली त्या संपत्तीचा त्यांनी जो विनियोग आहे किंवा त्याची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती पुणे, मुंबई आणि इतरही शहरांमध्ये केलेली आहे आणि त्यातून जे काही आर्थिक स्रोत निर्माण झालेले आहेत त्यातून त्यांची जी दहशत आहे किंवा एकूण या सगळी जी टोळीची कार्यपद्धती आहे ती वाढीस लागलेली आहे। पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बरोबर समोर एका इमारतीचं काम सुरू आहे आणि या इमारतीमध्ये अर्थातच ही व्यावसायिक वापरासाठीची इमारत आहे। तिथे 6 ऑफिस स्पेसेस वाल्मिक कराड, त्याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटे यांनी बुक केलेली आहेत। त्या ठिकाणी आत्ता जो पर स्क्वेअर फीटचा दर आहे तो 40,000 पर स्क्वेअर फीट आणि त्या हिशोबाने 25 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आणि तसा करार झालेला आहे। मात्र ही बिल्डिंग अजून बांधून पूर्ण व्हायची आहे, त्यामुळे खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झालेला नाही। मात्र या ठिकाणी पैसे देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं जर या टोळीवरती मुक्का लागलेला आहे त्यामध्ये चाटेचा देखील समावेश आहे आणि पुढे जाऊन जर या टोळीला खरंच या टोळीच्या कारवाया थांबवायच्या असतील किंवा जी दहशत बीड आणि परिसरामध्ये आहे, परळी आणि परिसरामध्ये आहे, त्याला जर आवर घालायचा असेल तर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट अर्थात ईडीची यामध्ये एंट्री होऊ शकते। तिथून जो काही पैसा कमावण्यात आला किंवा जमवण्यात आला तो पैसा नक्की कुठे कुठे गुंतवलेला आहे, पुण्या, मुंबईसारख्या, कोल्हापूरसारख्या शहरामध्ये ट्रॅव्हल एजन्सीजमध्ये तो आहे का किंवा आणखी कुठल्या व्यवसायामध्ये तो आहे का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि याचा जर तपास करायचा असेल, व्यवस्थित करायचा असेल तर ईडीची एंट्री यामध्ये होऊ शकते असं मानलं जात आहे। स्वाभाविकच पुढे आता कुठली पावलं उचलली जात आहेत यंत्रणांकडून पाहणं महत्त्वाचं असेल। मंदार, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।